जन्म दिला नाही एखाद्या बी लेकराला तुम्हाला सांगते देवाने काय नशिबात आहे आपल्या माहित नाही. तर उद्या भरली शाळा तर मला लय माहित की मायरेला बिघडावली पण भाऊ बहिणीने मी कोणाला बिघडवत नाही. लाडापर्यंत मी लाड करत असते जितका लाड तितकंच माझं ही पण असतं मारती पण नाही जाणार ती. त्याला मायरूसाठी काय काय खरेदी केलं हे तुम्हाला दाखवते मी. तर ही आहे पाण्याची बाटली, तिला आणले पाण्याची बाटली मायरूला शाळेचा बरं करूच पोरे घरी बसल सगळं आणलंय. बापाच्या नाही काही लोक म्हणलं भेटायचं उद्या शाळा भरली म्हणल्यावर बापू उस्ताच आपला पैसा नाही म्हणून हा सामानच दाखवते हा सगळं आणलंय. तर ही आणलेला आहे त्यासाठी मी टिफिनचा डबा मस्त पैकी असा ठेवून येऊ नको फक्त भाजी न्यायची ह्याच्यात सकाळचा उठून जरा पोरीला डबा करून द्या. टिफिनचा डबा तो साईडला सर तर मी बॉक्स आणले तर बघा भाऊ बहिणीनं बॉक्स सगळ्याच आणलं तुम्ही हो का. हे पेन्सिल आहे खोड रबर शॉर्पनर त्यातच आहे. काय लागतंय आणि आणलेला आहे कंपासची पिंडी एकदम मस्त अशी सगळी बाजूला कंपासची पिंडी आणला पेनाचा बॉक्स असा त्यातलं पेन वाटायचं शाळेतलं पोरांना. वासाचं पेन आहे तर वासाचं वासल्या भारी येतं पेनाचं. वर्षभर काय मागायचं नाही आता काय तुला दप्तर होतं का काय घेतलेलं होतं ते शाळेत काय घेतलेलं होतं परत ती पण ती बाबाला द्यायचं शाळेत. ही पाटी आणली एकदम भारी अशी सगळ्यात भारीची पाटी आणली त्याला मी वर्षभर खराब होणार ना. हवा घालायला लाईट गेली मॅडमचा मेसेज मला पडलाय उद्या शाळा भरणार आहे तर पालकांनी सगळं यावे 9 वाजता. मग तोंड घेऊन मोकळं पालकांनी काय करा भावा तुम्ही गाव घेऊन आणि ही तिला आणलेली आहे मी टिफिनसाठी स्कूल बॅग. एक साईडला बाटली एक साईडला डब्बा असा 15 दिवस मिळते होती का बाहेर आणि अशी घेऊन जायची पिशवी नसेल तर मी घेऊन जाते सामान सगळं आणलं. तिला हे पण आणलं ते भाऊ बहिणीनं लबर बँड म्हणलं आई बापाच्या एवढं बी भेटतंय का नाही काय माहिती म्हणलं आपलं लबर बँड घ्या बाबा लबर बँड बी आणले हो हे आणलाय पेन्सिलचा बॉक्स बापड्या द्या ना आणलं ते शाळेत ते जायचं का तू जायची. पेन्सिल फक्त लिहिलं वापर पेन्सिलला खाऊ घेऊ नको. तर ही आणलेली आहे मी अंकल पी इंग्लिश मध्ये पण आहे आणि मराठी मध्ये पण आहे काय अभ्यास रोज आला की अभ्यास करत बसायचं शाळेत काय 1 2 3 4 इंग्लिश मध्ये पण आहे आणि 4 आणि आणलेल्या त्या वह्या
वर्षाला किती अभ्यास करते बघायचं मला. नुसतं काय बी लिहून ती बात करणार वाया त्या ही दुरेली वही आहे. ते राहिलंच नाही चित्र. चिकन आणले ग ते काय तुला चालते आणायला चित्रकरी राहिली वाटतं आणि आई चौकरी. बापाला किती म्हणा आपण तेवढं तर. कामाला जायचं आणि ही एक ती पोरं काय ती राहिली पोरला आणि दप्तर. तर असं आणलेलं आहे मी मायरूसाठी शिक्षणाचं सामान भावा बहिणीला. तर आता शिक्षण कुठपर्यंत शिकते पोरगी ती आई बापावर अवलंबून आलं, आपल्यावर नाही. मला जितकं वाटलं की तुम्हाला सांगते, ज्याला जाऊ द्या लेकरांची शाळा भरलेली आहे, लेकरं ह्याच्या तोंडाकडे बघत. दररोज शाळा जायचा एक दिवस राहायचं नाही घरी एक दिवस. मला लेकरू बसल दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत म्हणून तुम्हाला सांगते तिला सगळं सामान मी घेऊन आलेले आहे. फुल बॅगपासून ती डब्यापर्यंत आणलेलं आहे. तर त्याला आपलं चालली आता मी भावा बहिणीनं. आता मला तर पुण्याला जायचंय, पण पुण्याला काही लगे कामाचे ऍडजस्टमेंट झालेलं नाही म्हणून मी चालले सध्या आता तिकडं माझ्या घरी. तिकडं काम भेटल्यानंतर ना चांगलं मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जावंच लागणार आहे भावा बहिणी. ती माहिती का नाही, ज्या त्याचं दुःख ज्या त्याला माहिती असतं, ज्या त्या संकट ही त्यालाच माहिती असते. ती मला महिन्याला नाही म्हणत 3-4 हजार रुपये लागतं त्या ट्रीटमेंटला दवाखान्याच्या. 8,000 रुपयाच्या गोळ्या घेऊन आली मी, मायनस करून 5,000 रुपये भरून आली मी तिथं माझ्या पहिल्या गोळ्या महिन्याच्या. तर असू द्या त्याला निघते आता हळूहळू आपल्या घरी. तिथं बिनावरा चांगला राहिला तर बरं आहे, नाही तर भटाकणार कुठे जाऊन त्या सर्जेटला सर्जेट पुढून आता कुठे जाऊन जायची मूल कसं लागते. निवांत झालाय 4 वाजता. ह्यातली एक अशा तिने एक वह्या घेऊन जायच्या आणि दिवाळी सामान. एक दोनच्या वह्यात 1-2च लिहायची, गणित त्यात लिहायची 1-2. त्यात अक्षर लिहायची, त्यात इंग्लिश आणि ह्यात इंग्रजी, दुसरं इंग्रजी त्यात इंग्रजीच लिहायची. पानं पिणं फाडली तर बघते लय पानं फाडली. नीट अभ्यास केला तर कशाला शाळेत जायचं, शाळेतनं घरी यायचं आणि अभ्यासाला तोंड हात पाय धुवून खाऊन अभ्यासाला बसायचं काय. आता हो म्हणाला तू गेला म्हणाल काय माहिती वाटत ना शाळेत जाईल म्हणून. वाटत ना शाळेत जाईल म्हणून. खेळा नका ना अभ्यास बी करायचा, खेळायचं बी अभ्यास बी करायचा. नाही दिले दुसऱ्या पोरांच्या आणल्या दिल्या त्या मला कुठल्या लागतात. आता किती वेळेला गेली ती. बरोबर आहे की आता अक्षर 2 रेगीमध्ये अक्षर व्यवस्थित तसली नसती ती आता 2 रेगीच असते अक्षर वळणे. तसली ती 5वी 6वीला गेल्या द्यायची पर्यंत 2 रेगीच असते. $1,017 $1,071 रुपये
तर भाऊ बहिणीने 1071 रुपयाची मायरेसाठी खरेदी केली तुझ्या आजून. शाळा शिकली तर बरे. पूर्वी शाळा नाही शिकली की आई बापाला ठोकायला बरं. तुम्ही काय करताय? शाळेवर लक्ष असतं तिथे शाळेत सर लोक बी सांगतात बा अभ्यास मन लावून करत नाही. त्यावेळेस गोष्टी झाली बेंचवर. आव्याला विचार म्हणते मी तिकडे पण आव्या काय येणार भाऊ बहिणीला. नाही, जाऊन तिथं नसतं बसायचं कोंडवाड्यात. अरे बसायचं शांतता सुख शांतता इथं आहे तर हप्ता 4-8 दिवस जावा हं? जावा नका पण मला. टाकायच्यात बापाला दाखवा. काय द्यायचं काय पैसे? नाही सांगते की बघा लेकीसाठी तुमच्या जरी काय आणलं मावळणी नाही. आणि त्यातलं एक एक वापरायचं समजा ना बॉक्स न्यायचा. मम्मीला म्हणणार मम्मी एक पेन्सिल दे, देते मम्मी बरोबर. एक पेन्सिल दे. मी सगळ्यातलं बरोबर एक एक देते तुला टेन्शन घेऊ. उद्या मला घेतली. हा? उद्या 9ला शाळेला जायचं. हा, माणसावर हे दप्तरात ठेवून ठेवायचा. मी नवीन दप्तर घेऊन जा. आता ते नवीन दप्तर घेऊन जाणं काय उद्या? हा? जावायला मंगळवारपासून ते स्कूल टिफिन पासून आणली. हो तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.